वेलकम टू एग्जाम एंड वेलकम टू दिस वीडियो गाइस। ये वीडियो में बात करेंगे महाटेट के मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन ऑफ सीडीपी चाइल्ड डेवलपमेंट एंड पेडागोजी के मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन जो है जो कि आपको महाटेट के अपकमिंग एग्जाम में देखने मिलेंगे। एंड गाइस ये वीडियो पूरा देखना क्योंकि ये यूट्यूब का यूनिक वीडियो होने वाला है। इस वीडियो में हम लोग ट्राइलैंग्वेज में बात करेंगे। ट्राइलैंग्वेज का मतलब है यहाँ पर मैं इंग्लिश, हिंदी एंड मराठी तीनों भी लैंग्वेज में आपको यहाँ पे जो इंपॉर्टेंट क्वेश्चंस है, जो मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चंस है, मैं आपको समझाने वाला हूं। तो गाइस अगर आप महाटेट की एग्जाम देने जा रहे हो तो ये वीडियो आपके लिए। पूरा वीडियो एंड तक देखना। जितने भी क्वेश्चंस है, ऑल क्वेश्चंस हैविंग 95% ऑफ अ गारंटी कि आपको वो एग्जाम में मिलेंगे। तो स्टे ट्यून्ड टू द लास्ट ऑफ द वीडियो। ये वीडियो दोस्तों के साथ शेयर करना। पहली बार अगर चैनल पे आओ तो सब्सक्राइब कर दो। ऐसे वीडियो आते रहेंगे और महाटेट के एग्जाम के लिए प्रिपरेशन आपको हेल्प करते रहेंगे। चलो आगे बढ़ते हैं। कमिंग टू द फर्स्ट क्वेश्चन, यहां पर लिखा हुआ है सिफेलोकॉर्डल डेवलपमेंट, दैट मींस शीर्ष पुच्छ पुच्छ विकास। अब इसका मतलब क्या होता है गाइस कि सर से लेके एंड तक, मतलब ऊपर से स्टार्ट होगा और नीचे तक जाएगा। सिर का मतलब, शीर्ष का मतलब सर होता है। याचा अर्थ काय होतो की डोक्यापासून ते पायापर्यंत, दॅट मीन्स तुमच्या डोक्यापासून ते पायापर्यंत जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट। आता याच्याबद्दल तुम्हाला विचारलं काय, दे हॅव आस्क यू कि तुम्हाला त्याच्याबद्दल मिनिंग सांगायचं। व्हाट यू हैव टू टेल देम, आपको उसका मीनिंग बताना है ना। ऑप्शंस आर लाइक दिस: proceeds in the direction of longitudinal axis, that is from head to foot। जैसे कि मैंने अभी बताया, दिस इज फ्रॉम हेड टू फुट जो यहाँ पे बोला गया। देन यहाँ पे वो लोग मराठी में लिख रहे हैं। मराठीत त्यांनी काय सांगितलंय, रेखांशांच्या अक्षाच्या दिशेने म्हणजेच डोक्यापासून पायापर्यंत पुढे जाते। एक अशा प्रकारची प्रगती जी डोक्यापासून ती पायापर्यंत जाते। देन ऑप्शन बी सेज प्रोसीड फ्रॉम फुट टू हेड, दैट मीन्स पैर से लेके सिर तक जा रहा है। उसका मतलब ये होता है, याचा अर्थ हा होतो की पायापासून डोक्यापर्यंत जात आहे। देन ऑप्शन सी सेज इज डन एट अ टाइम इन द हेड एंड फीट। इसका मतलब ये होता है कि एट ए टाइम हेड में और फीट में दोनों तरफ इसकी जो है वो डेव्हलपमेंट हो रही है। याचा अर्थ हा होतो की डोक्यामध्ये आणि पायामध्ये एकाच वेळेला तुमच्यामध्ये जी आहे ती प्रगती एकाच वेळेला ती जी आहे ती होत आहे। देन फोर्थ ऑप्शन टॉक्स अबाउट डिपेंड्स ऑन अ साइज ऑफ द हेड। ये जो डेवलपमेंट है वो डिपेंड होती है साइज ऑफ द हेड। दैट मीन्स कि आपके सर के जो सर का जो साइज है ना, आपके हेड का जो साइज है ना, उसके ऊपर ये डेव्हलपमेंट होता है। मतलब उसके साइज के ऊपर डेव्हलपमेंट जो है वो डिपेंड होता है। आणि फोर्थ ऑप्शनचा अर्थ हा होतो की तुमच्या डोक्याच्या साईज वरती जो आहे, आकारावरती जी आहे ती त्याची डेव्हलपमेंट जी आहे ती अवलंबून आहे। आता या फोर ऑप्शंस मधून तुमचं करेक्ट आंसर काय आहे, व्हाट एग्जैक्टली आपका करेक्ट आंसर यहाँ पर क्या है? दैट इज ऑप्शन ए, दैट टॉक्स अबाउट व्हाट प्रोसीड्स इन डायरेक्शन ऑफ अ लॉन्गिट्यूडिनल एक्सिस। देखो गाइज यहाँ पे ये नाम ही बता रहा है। अब इंग्लिश में अगर किसी को ये ना पता हो सिफेलोकॉडल क्या होता है, दैट सिंपली मीन्स की सर से लेके पांव तक जाने वाली डेव्हलपमेंट। याचा अर्थ काय होतो की डोक्यापासून ते पायापर्यंत जाणारी प्रगती। चलो नेक्स्ट क्वेश्चन, डेव्हलपमेंट ऑफ प्री नंबर कंसेप्ट बिग लिटिल टॉल शॉर्ट हाई लो हेवी लाइट मोर लेस बिफोर आफ्टर आर रिलेटेड टू विच एस्पेक्ट्स ऑफ द फॉलोइंग डेवलपमेंट। यहां पर मैं हिंदी में समझाता हूं। यहाँ पे ये बोला जा रहा है कि जो नंबर की जो प्री नंबर कंसेप्ट होती है उसकी डेवलपमेंट कैसे होती है, मतलब इट इज रिलेटेड टू विच एस्पेक्ट, कौन से एस्पेक्ट से रिलेटेड है ऑफ द डेवलपमेंट। डेवलपमेंट का कौन सा एस्पेक्ट जो है वो यहाँ रिलेट करता है, ये यहाँ पे पूछा गया है। आई एम एक्सप्लेनिंग मराठी नाव। संख्यापूर्व संकल्पनेचा विकास मोठा लहान उंच लहान उच्च निम्न जड हलका अधिक कमी अधिक नंतर म्हणजेच पुढील विकासाच्या कोणत्या पैलूशी संबंधित आहे। जी सांख्यिक संकल्पनेचा जो विकास असतो तो विकास जो आहे तो मोठ्यापासून लहान, उंच ते लहान, उंच ते निम्न, जड ते हलका, अधिक ते कमी आणि आधी ते नंतर या वेगवेगळ्या प्रकारे होत असतो। मग याच्यामधून हे जे सगळी जी डेव्हलपमेंट होते आहे, हा जो विकास होत आहे तो कुठल्या पैलूशी संबंधित आहे, म्हणजेच बाल विकासाच्या कुठल्या पैलूशी जो आहे तो या संख्यापूर्व संकल्पनेच्या विकासाशी संबंध ठेवतो। लेट्स सी दी ऑप्शंस। यहाँ पे ऑप्शंस क्या दिए, ऑप्शंस कोणते दिले ते बघूया। इमोशनल डेवलपमेंट, दैट मीन्स ये जो है इमोशन से रिलेटेड होता है, याचा अर्थ होतो की भावनिक विकासाशी रिलेटेड आहे। देन कॉग्निटिव डेवलपमेंट, कॉग्निटिव डेवलपमेंट का मतलब जो आपकी कॉग्निटिव डेवलपमेंट होती है और ऑल अबाउट दी संज्ञात्मक डेवलपमेंट जो होती है। एंड मराठीमध्ये संज्ञात्मक जो विकास असतो। त्याच्यानंतर ऑप्शन सी सेज क्रिएटिव डेवलपमेंट, दैट इज सर्जनशील विकास। क्रिएटिव मतलब जो है आपका जो है सोचने का जो अलग तरीका होता है वो क्रिएटिवनेस होता है। एंड मराठी में सर्जनशील विकास। एंड ऑप्शन फोर सेज, बी ऑप्शन सेज
सोशियो इमोशनल डेव्हलपमेंट, दॅट मीन्स सामाजिक भावनिक विकास, याचाच अर्थ सामाजिक आणि भावनिक विकास. या चार ऑप्शन मधून, इन चार ऑप्शन में से अमंग दिस फोर्थ ऑप्शन आपका जो है करेक्ट आंसर क्या होगा, विच इज रिलेटेड टू दी व्हाट, प्री नंबर कंसेप्ट. इससे रिलेटेड ऑप्शन कौन सा है? नाउ दैट ऑप्शन कम्स टू दी संज्ञात्मक विकास, दैट मीन्स कॉग्निटिव डेवलपमेंट. इसका मतलब क्या होता है? कॉग्निटिव डेवलपमेंट से जो है आपका प्री नंबर कंसेप्ट जो है वो रिलेट करता है. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटच्या आतमध्ये, संज्ञात्मक विकासाच्या आतमध्ये जो आहे तो प्री नंबर कन्सेप्ट जो आहे ती जी विकास प्रक्रिया आहे ती त्याच्यामध्ये येते. चलो, नाउ थर्ड क्वेश्चन. डेव्हलपमेंट इज हाय इन इन्फेन्सी अँड लो इन चाइल्डहुड अँड इट बिकम्स हाय अगेन व्हेन द चाइल्ड रिचेस एडोलसेंस. याचा अर्थ क्या होतो? इसका ही मतलब क्या होता है कि डेवलपमेंट जो है वो हाई होती है एट द इन्फेंसी लेवल, जब छोटा बच्चा होता है. लो इन चाइल्डहुड, जब वो चाइल्डहुड, जब वो एकदम से छोटा बच्चा भी नहीं है और एकदम से बड़ा भी नहीं हुआ है, बीच के स्तर पे है, तो उसको चाइल्डहुड में वो लो हो जाती है डेवलपमेंट. एंड देन अगेन जब वो एक एडोलसेंट स्टेज में आ जाता है, दैट इज आफ्टर 12 और 14 के आफ्टर के एज में, जब वो आ जाता है एडोलसेंट स्टेज पे आ जाता है, इन दैट पीरियड ऑफ टाइम वो वापस से डेवलपमेंट जो है वो हाय हो जाती है. तो मराठीमध्ये याचा अर्थ काय होतो की एका मुलाची जी लहानपणाची जी डेव्हलपमेंट असते ती खूप फास्ट असते, ती खूप हाय असते. ज्या वेळेला तो मध्य वर्गामध्ये येतो, म्हणजे एका पद्धतीने ह्या एज मध्ये येतो, ज्या एज मध्ये त्याची एज जी आहे ती 4 इयर्सच्या नंतर किंवा 5 इयर्सच्या नंतर असते, त्यावेळेला त्याची डेव्हलपमेंट जी असते ती लो असते. अँड देन अगेन ज्या वेळेला त्याची एज जी आहे ती 12-14च्या नंतर वाढते आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला त्याची डेव्हलपमेंट आहे ती परत हाय होऊन जाते. दॅट एडॉल्सन स्टेजमध्ये त्याची डेव्हलपमेंट जी असते ती हाय असते. नाउ द डेव्हलपमेंट प्रिंसिपल इन्वॉल्व हियर इज, ह्या सगळ्या प्रोसेस में इस इन या सगळ्या प्रोसेस में, ये पूरे प्रोसेस में जो है वो जो डेवलपमेंट प्रिंसिपल इन्वॉल्व है वो कौन सा इन्वॉल्व है? तो क्वेश्चन इज व्हाट कि आपकी जो डेवलपमेंट इन्फेंसी लेवल पे, चाइल्डहुड लेवल पे और जो एडोलसेंस लेवल पे है, उस डेवलपमेंट की प्रोसेस में कौन सा प्रिंसिपल इन्वॉल्व है, ये आपको क्वेश्चन पूछा गया है. या डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये कोणता प्रिंसिपल इन्वॉल्व आहे ते तुम्हाला विचारलं गेलं आहे. नाउ ऑप्शंस क्या बोल रहा है? डेवलपमेंट इज नॉट यूनिफॉर्म इन ऑल स्टेज. इसका मतलब क्या होता है कि यहाँ पे जो डेवलपमेंट होती है वो युनिफॉर्म नहीं होती, सेम नहीं होती हर किसी स्टेज पे. विकास जो आहे तो सर्व टप्प्यांवरती आहे, एकसारखा नसतो, कधीच एकसारखा नसतो. हे ऑप्शन ए मध्ये सांगितलंय. ऑप्शन बी बोलतो देर आर इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस इन डेव्हलपमेंट. याचा अर्थ काय की डेव्हलपमेंट मध्ये एक इंडिव्हिज्युअली डिफरन्स असतात, प्रत्येक टप्प्यामध्ये जो आहे तो वेगवेगळा एक डिफरन्स येतो, हर एक लेवल पे जो है वो डिफरन्स दिखाई देता है इन डेव्हलपमेंट. देन ऑप्शन सी सेज डेव्हलपमेंट इज कॉन्टिन्युअस. याच्यामध्ये असा अर्थ होतो की जो डेव्हलपमेंट आहे, जो विकास आहे तो सतत होत असतो. आणि ऑप्शन डी सेज डेव्हलपमेंट इज अ प्रोसेस ऑफ इंटरॅक्शन. डेव्हलपमेंट जी आहे ती प्रोसेस ऑफ काय आहे? परस्पर संवादाची एक क्रिया आहे, प्रक्रिया आहे. नाव आपल्याला हे माहित करायचंय की डेव्हलपमेंट इज दी हाय इन इन्फॅन्सी, म्हणजे जी लहान वयामध्ये जी डेव्हलपमेंट हाय असते, चाइल्डहुड मध्ये कमी असते आणि एडॉलसन्स मध्ये वाढते. मग ह्या सगळ्यामध्ये कुठला प्रिन्सिपल अप्लिकेबल होतो? सिंपल गाईज, या सगळ्यामध्ये जो आहे ती युनिफॉर्म प्रोसेस, म्हणजे तुमची जी प्रक्रिया है, विकासाची जी प्रक्रिया है, आपकी जो डेवलपमेंट प्रोसेस है वो कैसी है? इज नॉट यूनिफॉर्म इन ऑल स्टेज, बिकॉज ये ऊपर नीचे हो रहा है ना, ये वर्काली होता है, इट बिकमिंग लो, अप एंड लो, हाई एंड लो. सो इट इज व्हाट, इट इज नॉट यूनिफॉर्म. सो दैट मीन्स ऑप्शन ए इज द करेक्ट आंसर. चलो आगे जाते हैं गाइज. आपने अगर 3 क्वेश्चन देखे हैं, 3 क्वेश्चन में गाइज आपने देखा होगा कि यहाँ पर हर कोई क्वेश्चन अपनी एक अलग अप्रोच के साथ आता है और हर जगह पे एक प्रैक्टिकल सेंस भी है. तो एनी एवरी टाइम आपको थियोरी के साथ नहीं जाना है. समटाइम्स यूज टू बी लाइक दैट कि बाबा आप क्वेश्चन को रीड करो और समझो, प्रैक्टिकली समझो, क्योंकि ये चाइल्ड डेवलपमेंट पेडागोजी है. आप एक टीचर हो, आप टीचर होने के बाद में जो है ये एग्जाम दे रहे हो, दैट मीन्स यू हैव दैट कैपेबिलिटी. आपके पास वो कैपेबिलिटी है, तुमच्याकडे ती क्षमता आहे की क्वेश्चनला समजून तुम्ही वास्तविक बघून सुद्धा त्या क्वेश्चनला आन्सर करू शकता. सो अकॉर्डिंगली आपको सोचना है एंड अकॉर्डिंगली यू हैव टू आंसर ऑन द क्वेश्चन. नाउ फोर्थ क्वेश्चन, डेव्हलपमेंट इज नेवर एंडिंग प्रोसेस. विकास जो आहे तो कधीच थांबत नाही, दॅट मीन्स डेव्हलपमेंट कभी रुकता नहीं है. दिस आइडिया इज असोसिएटेड विथ, ही जी कल्पना है, ये जो आइडिया है, ये किससे असोसिएट करता है? ना ऑप्शंस गिवन आर प्रिंसिपल ऑफ इंटीग्रेशन, एकात्मतेचे तत्व, मतलब जो प्रिंसिपल ऑफ इंटीग्रेशन का मतलब होता है जो एक साथ होता है, सब कुछ एक साथ आ जाता है, इंटीग्रेट हो जाता है ना, दैट मीन्स की प्रिंसिपल ऑफ इंटीग्रेशन. देन ऑप्शन बी सेज प्रिंसिपल ऑफ इंटरॅक्शन, आंतरक्रियेचे तत्व, म्हणजे एक दूसरे के साथ जो इंटर रिलेशन बनता है, एक इंटरॅक्शन बनता है, दैट प्रिंसिपल. ऑप्शन सी सेज प्रिंसिपल ऑफ इंटर रिलेशन, दैट मीन्स परस्पर संबंधांचे तत्व, एक दूसरे के साथ जो इंटर रिलेशन होता है, दैट परस्पर संबंधांचे तत्व जे असतात ते.
किंवा ऑप्शन डी बोलतो प्रिन्सिपल ऑफ कॉन्टिन्युटी, सातत्याचे तत्व. नाव आता तुम्ही जर इथे वाचलं तर काय लिहिलंय, नेवर एंडिंग प्रोसेस. क्या लिखा हुआ है, नेवर एंडिंग प्रोसेस का मतलब क्या है, कभी ना रुकने वाला. तो कभी ना रुकने वाला क्या होगा, कंटिन्यूअल होगा. देखो लॉजिकली भी आंसर करोगे तो आंसर विल बी ऑप्शन डी, दैट मीन्स प्रिंसिपल ऑफ कॉन्टिन्यूटी. देखो मैंने यहाँ पे कोई भी एक्सप्लेनेशन रखा नहीं है, बिकॉज क्वेश्चन इटसेल्फ उसको खुद एक्सप्लेन कर रहा है, तो क्यों ही एक्सप्लेनेशन की जरूरत है, कि आपको थियोरी याद करने की जरूरत नहीं है, जबकि क्वेश्चन ही प्रैक्टिकल है, आंसर भी प्रैक्टिकल है. यू हैव टू थिंक प्रैक्टिकल, यू हैव टू लुक एट द क्वेश्चन एज अ प्रैक्टिकल. आपको वास्तविकता के ऊपर जो है सोचना पड़ेगा, आपको वास्तविकता देखकर इसको आंसर करना पड़ेगा. चलो फिफ्थ क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज which of the following principle of a growth and development signifies the movement from whole to parts, from parts to the whole, to develop the ability of a child to perform specific movement. यहाँ पे क्या पूछा गया है, इथे काय विचारले गेलंय, मुलाची विशिष्ट हालचाल करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणते तत्व वाढ आणि विकासाचे संपूर्ण भाग आणि भागांपासून संपूर्ण हालचाली दर्शवते. म्हणजेच काय, एका मुलाची जी विशिष्ट हालचाल करण्याची क्षमता असते, जो एक इंसान, एक जो बच्चा होता है, उसकी जो मूवमेंट करने की जो एबिलिटी होती है, वो जो एबिलिटी डेवलप्ड हो रही है, तो ये डेवलप्ड कौन से प्रिंसिपल पे हो रही है. अब जो नीचे प्रिंसिपल लिखे हुए हैं उसमें से कौन से प्रिंसिपल पे हो रही है, एंड जो डेव्हलपमेंट है, जो विकास आहे, तो पूर्णपणे संपूर्ण भाग आणि भागांपासून संपूर्ण हालचाली दर्शवते. म्हणजे तो विकास जो आहे, तो विकास आपल्या बॉडी मधला पूर्ण भाग आणि भागांपासूनची संपूर्ण हालचाल दर्शवतो. तर ह्याच्यामधून या चार ऑप्शन मधून कुठला ऑप्शन तुमचा जो आहे तो करेक्ट ऑप्शन होईल. नाउ ऑप्शन विल बी डी, ऑप्शन विल बी योर करेक्ट आंसर, दैट इज प्रिंसिपल ऑफ इंटीग्रेशन. बिकॉज यहाँ पे देख रहे हो कि दोनों भी चीजें एक साथ हो रही है, एक तो आपकी बॉडी मूवमेंट एंड विद दैट डेवलपमेंट ऑफ ईच बॉडी पार्ट, और यू कैन से हर एक डेवलपमेंट का जो पार्ट है वो यहाँ पे कंप्लीट होता जा रहा है या इस प्रोसेस के अंदर इन्वॉल्व होते जा रहा है. दैट मीन्स इट्स अ प्रोसेस ऑफ इंटीग्रेशन, दैट इज एकात्मतेचे तत्व. नेक्स्ट, सिक्स्थ वन, ही वॉज द फर्स्ट हु ट्राइड टू डिवाइड ह्यूमन डेव्हलपमेंट इन डिफरंट स्टेज. तो कोणता व्यक्ती होता पहिला ज्यांनी जी माणसाची किंवा मानवी जी विकास असतो, मानवी जो विकास असतो त्याला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विभागण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो व्यक्ती कोण आहे, तर तो व्यक्ती आहे रूसो. दैट पर्सन इज रूसो. रूसो ने जो है यहाँ पर ह्यूमन डेवलपमेंट को डिफरेंट स्टेजेस में दिखाया या उसको दिखाने की कोशिश की थी. चलो सेवन क्वेश्चन, which of the following best describes the extent of effect of heredity upon development. यहाँ पे क्वेश्चन क्या पूछा है कि हेरिडिटी का जो डेवलपमेंट के ऊपर असर होता है, ये बात कौन सा ऑप्शन आपको अच्छे से एक्सप्लेन कर रहा है. यहाँ पे ये पूछा गया है, इकडे हे विचारलं गेलं आहे, खालीलपैकी कोणता ऑप्शन, खालीलपैकी कोणता जो एक वाक्य आहे ते आपल्याला हे सांगत आहे की आनुवंशिकता जी असते, ती आनुवंशिकता विकासावरील परिणाम दाखवते किंवा सर्वोत्तम परिणाम जी आहे ती करते. हे कोणतं वाक्य सिद्ध करत आहे. नाउ ऑप्शन ए सेज हेरिडिटी कैन नॉट डिटरमाइन हाउ फार वी विल गो. हेरिडिटी डिटरमाइन नाही करू शकत की हम कितना दूर जाने वाले, आपण किती लांब जाणार आहे, ते हेरिडिटी किंवा आनुवंशिकता जी आहे ती आपण किती लांब जाणार आहे हे नाही एक्सप्लेन करू शकत. देन ऑप्शन बी सेज हेरिडिटी इज द प्राइमरी डिटर्मिनेंट ऑफ हाउ फार वी कैन गो. अभी यहाँ पर उलटा बोला गया है, हेरिडिटरी इज अ प्रायमरी डिटर्मिनंट. म्हणजेच काय, ती आनुवंशिकता जी आहे ती सर्वात प्राथमिक एक घटक आहे, तो एक प्राथमिक घटक आहे जो जास्तीत जास्त आपण किती लांब जाऊ शकतो तो सांगू शकतो. हा त्याचा प्राथमिक घटक आहे, ये वो प्राइमरी एलिमेंट है जो आपको बता सकता है कि हेरिडिटरी कहां तक आपको ले जा सकती है. ना ऑप्शन सी ये बोल रहा है रोल ऑफ हेरिडिटी इज अ फिक्स एंड डज नॉट प्ले मच रोल इन डेव्हलपमेंट. ही रोल ऑफ हेरिडिटरी जी असते ना, जो आनुवंशिकता होती है, जो आनुवंशिकता जी असते ती एक फिक्स असते आणि तिचा रोलही फिक्स असतो. म्हणजे त्याचा जो काही पार्ट आहे, त्याचं जे काही काम आहे ते सुद्धा एक निश्चित काम आहे, ते जास्त एक्सटेंडेड होऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर इट डज नॉट प्ले मच रोल इन डेव्हलपमेंट. त्याचा काही भागच नसतो विकासामध्ये, त्याचा काही भागच नसतो. वो डेव्हलपमेंट में कोई हेल्प करता ही नहीं, सीधा सीधा डिनाय कर रहा है. ऑप्शन डी सेज हेरिडिटी डज नॉट प्रोवाइड अ बेसिस और पोटेंशियल फॉर अ डेवलपमेंट ऑफ एनी पर्सनालिटी ट्रेट. अब यहाँ पे ये बोला जा रहा है कि आनुवंशिकता या जो हेरिडिटी जो होती है वो डेवलपमेंट के ऊपर कोई रोल प्ले करेगा ही नहीं, बिकॉज उसके अंदर वो उतनी पोटेंशियल होती नहीं है की वो डेव्हलपमेंट के ऊपर कोई मतलब अफेक्ट करे या काही पण त्याच्यावरती जो आहे तो कुठल्याही प्रकारे प्रभाव टाकणार नाही. सर्वोत्तम काय कुठलाच परिणाम होणार नाही, कारण त्याच्यामध्ये ती जी आहे ती क्षमताच नाहीये, त्या आनुवंशिकतेमध्ये ती क्षमताच नाहीये की ती माणसाच्या प्रगतीमध्ये किंवा विकासामध्ये जी आहे ती प्रभाव करू शकते किंवा परिणाम करू शकते. ना याच्यामधून करेक्ट आन्सर काय होईल,
क्या परफेक्ट आंसर होगा, क्या करेक्ट आंसर होगा? तो गाइस आप क्वेश्चन को देख सकते हो, क्वेश्चन जो है वो पॉजिटिव है। दे आर आस्किंग अबाउट अ पॉजिटिविटी, दे आर आस्किंग अबाउट कि व्हाट एग्जैक्टली एक्सप्लेन्स दैट, कि जो है, जो हेरिडिटी जो है वो बॉडी के डेवलपमेंट के ऊपर या ह्यूमन डेवलपमेंट के ऊपर, उस बच्चे के डेवलपमेंट के ऊपर जो है वो अफेक्ट डाल रही है, और वो भी जो है वो एकदम से ज्यादा अफेक्ट कर रही है। सो प्राइमरी एलिमेंट, सो सिंपली इट्स अ पॉजिटिव वन, तो पॉजिटिव ही आपका आंसर होगा, एंड दैट पॉजिटिव ऑप्शन इज ऑप्शन बी, एंड दैट इज योर करेक्ट आंसर. तर बघा इकडे आपण काय केलं, की जी आपली सकारात्मकता होती, प्रश्नामध्ये जी सकारात्मकता होती ती आपण ऑप्शन मध्ये आणली. तुमच्याकडे 4 ऑप्शन आहेत, 4 ऑप्शन मधून 3 ऑप्शन जे आहेत ते सकारात्मक नाहीयेत, नकारात्मक आहेत. ऑप्शन एकच जो आहे तो सकारात्मक आहे. याचा अर्थ तुम्ही जरी क्वेश्चन वाचला नाही आणि जरी तुम्हाला समजला नाही तरी तुम्हाला सकारात्मकता समजते. मराठीमध्ये सकारात्मक वाक्य तर तुम्हाला समजतं ना, मग ते बघून सुद्धा तुम्ही इकडे आन्सर करू शकता. यू कॅन ओनली चेक द पॉझिटिव्हिटी ऑफ द सेंटेंस एंड द ऑप्शंस, एंड यू कैन सिंपली आंसर. आप जो है एक बार अगर क्वेश्चन को रीड करते हो तो आपको उसकी सकारात्मकता दिखनी चाहिए, उसको पॉजिटिविटी दिखनी चाहिए. वो पॉजिटिविटी देखने के बाद आपको तो सिंपली इतना तो समझ में आता ही है ना कि सेंटेंस पॉजिटिव है, क्वेश्चन पॉजिटिव है. दैट मीन्स वही सेंटेंस जो है आपके क्वेश्चन का आंसर बनेगा, बिकॉज बाकी के 3 ऑप्शन जो है वो नेगेटिव है. चलो, 8 क्वेश्चन. विच स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट हेरिडिटी? यहाँ पर हेरिडिटी के बारे में, मतलब आनुवंशिकता के बारे में कौन सा जो विधान है वो सत्य नहीं है. मतलब वो विधान, ते जे विधान आहे, ते जे वाक्य दिलेले आहेत 4 वाक्य, त्या 4 वाक्यांमधून एकही वाक्य किंवा कोणतं जे असं वाक्य आहे जे सत्य नाही आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला इथे उत्तर करायचं आहे. चला आता आपण क्वेश्चन ऑप्शन रीड करूया. ऑप्शन ए सेज दी जेनेटिक, इकडे मार्क कशाला गेलं, हा. The genetic properties of child have an important role in determining the appearance, shape, physical formation, height, etc. of the child. सिंपली ये बोला जा रहा है कि जो हेरिडिटी होती है, जो जेनेटिक्स होते हैं बॉडी के अंदर, वो जेनेटिक्स जो है वो इंसान की, उस बच्चे की जो डेवलपमेंट है, उसके अंदर अपीयरेंस हो सकता है, शेप हो सकता है, फिजिकल फॉर्मेशन हो सकता है, हाइट हो सकता है, वो जो बाकी जो सारी चीजें जो बच्चे की होती है उसके ऊपर बहुत बड़ा इंपॉर्टंट रोल जो है वो ये प्ले करता है. इथे हे सांगितलं ऑप्शन ए मध्ये की मुलाचे जे स्वरूप, आकार आणि शारीरिक रचना किंवा जी उंची असते त्याच्यामध्ये आनुवंशिक गुणधर्मांचा जो आहे ती खूप मोठा एक प्रभाव असतो, त्याची खूप मोठी एक भूमिका असते, महत्वाची भूमिका असते ना. आता आपण क्वेश्चन जर बघतो तर क्वेश्चन मध्ये आपल्याला नेगेटिव्हिटी दिसते. त्यांनी काय विचारलंय की विधान सत्य नाही आहे, आणि आपल्याला आन्सर काय करायचंय, जे चुकीचं आहे. आपण जे बरोबर आहे ते आन्सर नाही करू शकत. आत्ताच आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह केला ज्याच्यामध्ये हेरिडिटीच्या पॉझिटिव्हिटी बद्दल सांगितलं होतं, आणि तो ऑप्शन जो होता तो पॉझिटिव्ह होता. दॅट मीन्स ते स्टेटमेंट ट्रू होतं, ते सत्य होतं. मग आता आपल्याला जे सत्य नाहीये ते सांगायचं आहे. जर ह्याच्याकडे आपण बघतो तर सत्यामध्ये ऑप्शन ए तर येत नाही. इसका मतलब जो होता है कि ए जो है वो ट्रू स्टेटमेंट है, तो उसको तो हमें एलिमिनेट करना पड़ेगा. चलो उसको एलिमिनेट कर देते हैं ना. ऑप्शन बी क्या बोल रहा है जरा देखते हैं. दी फर्टिलाइज जिगोट्स इन दी मदर्स वोम कंबाइन टू फॉर्म वेरियस कॉम्बिनेशन ऑफ क्रोमोसोम्स. अब अगर मैं यहाँ पे सेंटेंस को देखता हूं तो सेंटेंस तो कुछ और ही बात कर रहा है, विच इज नॉट रिलेटेड टू दी जेनेटिक्स. यू कैन से हेरिडिटी के रिलेटेड ये सेंटेंस तो है ही नहीं. बाय द वे देखो क्या बोला जा रहा है. मातेच्या गर्भाशयातील फलित युग्मनज एकत्रित होऊन गुणसूत्रांचे विविध संयोजन तयार करतात. या स्टेटमेंटमध्ये आणि तुमच्या प्रश्नामध्ये काही संबंध येतच नाही. सो वी कैन से ये कॉन्टेक्स्ट के बाहर का क्वेश्चन है, मतलब कॉन्टेक्स्ट के बाहर का ऑप्शन है. तर आपण इथे म्हणू शकतो ना की ह्या ह्या ऑप्शनचा, ह्या दिलेल्या विधानाचा आणि आपल्या प्रश्नाचा काही संबंध येत नाही, संबंधाच्या बाहेरचं वाक्य झालं. चलो ऑप्शन सी देखते, ह्याला आपण सर्कल करूया थोड्या वेळासाठी आणि बाकीचे ऑप्शन्स बघूया. ऑप्शन सी सेज द प्रोसेस ऑफ जेनेटिक प्रॉपर्टीज बीइंग ट्रांसमिटेड फ्रॉम वन जनरेशन टू अनदर इज कॉल्ड हेरिडिटी. यहाँ पे ये बोला गया है कि जो प्रोसेस है जेनेटिक प्रॉपर्टी को ट्रांसमिट करने का, मतलब आपकी माँ बाप के पास से, आपके फादर एंड मदर के पास से जो है आपके पास जो गुणधर्म जो आते हैं, जो आपके पास एक प्रॉपर्टी आती है, उनका शेप, साइज, उनकी हाइट वगैरह, जो भी चीजें उनको जेनेटिकली उनके पास से आपके पास आती है, इसी प्रोसेस को जो है यहाँ पर हेरिडिटी बोला जाता है. टेक्निकली स्पीकिंग हेरिडिटी की ये स्टेटमेंट करेक्ट है. जर आपण याचा अर्थ बघितला तर अर्थ तर बरोबर आहे, कारण आनुवंशिक गुणधर्म जे असतात ते तुमच्या वडिलांकडून, आईकडूनच तुमच्याकडे येतात. तर त्या प्रकारे जर बघतो तर ऑप्शन सी जे आहे ते तुमचं सत्य वाक्य आहे, आणि सत्य वाक्य आपल्याला नको आहे. आपल्याला ते विधान हवंय जे सत्य नाही आहे. सो ऑप्शन सी ला आपण एलिमिनेट करू शकतो. नाउ ऑप्शन डी क्या बोल रहा है जरा देखते हैं. द जेनेटिक प्रॉपर्टीज ऑफ द चाइल्ड डू नॉट अफेक्ट हिज ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. असं नाही वाटत की प्रिव्हियस जो क्वेश्चन सॉल्व्ह केला होता आणि ह्या ऑप्शन मध्ये खूप जास्त जो आहे जे आपल्याला हवंय ते आपल्याला इकडे मिळालेलं आहे. कारण प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये जे आंसर केलं होतं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट जे आहे ते हे स्टेटमेंट दिलेलं आहे. जो प्रीवियस क्वेश्चन सॉल्व किया था उसके एक्जैक्टली अपोजिट एंटोनिम काइंड ऑफ अ थिंग स्टेटमेंट जो है वो यहाँ पे आपको मिल रहा है. सो वी कैन से ऑप्शन डी इज योर करेक्ट आंसर. येस, ऑप्शन डी इज योर करेक्ट आंसर. आपण इथे आपण हे सांगू शकतो की ऑप्शन डी जे आहे
ते आपलं बरोबर उत्तर आहे, किंवा ते विधान जे आहे ते सत्य नाही आहे आणि तेच आपलं बरोबर उत्तर सुद्धा आहे. सो गाइज यहाँ पर आप देख सकते हो, इकडे तुम्ही बघू शकता की ऑप्शन मधून सुद्धा एलिमिनेशन काढून सुद्धा आपण उत्तर देऊ शकतो, जरी आपण ह्याबद्दल वाचलं नाहीये किंवा जरी आपल्याला याबद्दल आठवत नसेल, तरी सुद्धा थोडाफार फरकाने का होईना तुम्ही थोडासा विचार केला, थोडा वास्तविकता बघितली, तरी सुद्धा तुम्ही इथे उत्तर देऊ शकता, कारण हे जनरल नॉलेज आहे आणि तुम्ही एक टीचर आहात. तुम्ही ही महाटेटची एक्झाम टीचर झाल्यावर देत आहात, किंवा तुम्ही शिक्षकी ह्याच्यामध्ये काही वेळ तरी का होईना काम केलेलं आहे, जो तुम्हाला याबद्दल थोडंफार तरी ज्ञान आहे, थोडंफार तरी ज्ञान आहे. आणि उसी के बेस पे आप जो है यहाँ पर क्वेश्चन के आंसर भी कर सकते हो, आप अपनी प्रैक्टिकलिटी के ऊपर भी इसको आंसर कर सकते हो. तो गाइस इतना भी कोई डिफिकल्ट टॉपिक नहीं है जितना कि आप इसको डर रहे. चलो आगे जाते हैं. गाइज आगे जाने से पहले यार, इतना समझाने के बाद अगर आपको वीडियो अच्छा लगा तो प्लीज यार लाइक कर दो और वीडियो को शेयर कर दो, क्योंकि जो बच्चे लोग इन क्वेश्चंस को सीखना चाहते हैं, ये सारी चीजें समझना चाहते हैं, उनको हेल्प होगा गाइस. और अगर आप जो है इस वीडियो को 100 लाइक कंप्लीट करते हो, और जो अगर सब्सक्राइबर जो है वो अभी फिलहाल के लिए 65, अगर वो 100 हो जाते हैं, सो आई विल बी लाइक रिलीजिंग, मैं सारे के सारे जितने भी क्वेश्चन जो एक्सपेक्टेड क्वेश्चन है, जो भी इंपॉर्टेंट क्वेश्चन है, इवन इंक्लूडिंग पीवाईक्यूज जो है, मैं यहाँ पर चैनल पे रिलीज कर दूंगा और आपके लिए वो हेल्पफुल हो जाएगा. बिफोर द एग्जाम यू कैन गो थ्रू दोस क्वेश्चंस एंड आपकी एग्जाम में वो सारे क्वेश्चंस आपको मिल जाएंगे, दैट यू कैन क्रैक योर एग्जाम. चलो 9 क्वेश्चन की डिस्कशन करते हैं. 9th वन सेज व्हाट टाइप्स ऑफ डेवलपमेंट ऑफ द चाइल्ड इज अफेक्टेड बाय द स्कूल एंड द टीचर. यहाँ पे बोला है कि ऐसी कौन सी डेवलपमेंट की टाइप है जो चाइल्ड की डेवलपमेंट होती है, उसकी ऐसी कौन सी टाइप है जो कि अफेक्ट होती है. किससे अफेक्ट होती है? टीचर एंड स्कूल. म्हणायचं काय है, इधर बोलना क्या है कि टीचर और स्कूल की वजह से ऐसी कौन सी टाइप ऑफ डेव्हलपमेंट जो है वो बच्चे के अंदर होती है. काय विचारलंय की विद्यार्थ्यांमधली किंवा त्या मुलामधली जी डेव्हलपमेंट असतो, जो विकास असतो, असा कोणता विकास आहे जो मुलामध्ये शाळेमधून आणि शिक्षकांमुळे येतो. शाळेमधून आणि शिक्षकांमुळे येतो. नाउ सी दी ऑप्शंस. मेंटल म्हणजे मानसिक, मतलब जो मनोवृत्ति होती है उसका, या फिर इमोशनल भावनिक, ऑप्शन सी सोशल सामाजिक, एंड ऑप्शन डी ऑल ऑफ दिस. ऑल दिस मतलब ये सब या फिर हे सर्व. आता सिंपल है गाइज, एक मुलगा जो शाळेत जातो, एक बच्चा जो स्कूल में जा रहा है, डेफिनेटली उसके अंदर मानसिक मतलब मेंटल टू डेवलपमेंट होनी है, मानसिक तर होणारच, भावनिक भी होगा, भावनिक पण होणारच, एंड इमोशनल भी होगा ही, राइट. सोशल एंड सामाजिक, दैट डेफिनेटली. तो मतलब तो है सब कुछ तो सीखेगा. जब सब कुछ सीख सकता है तो हम सब कुछ तो मार्क कर नहीं सकते. दैट मीन्स वी कैन एलिमिनेट ऑल द 3 ऑप्शंस एंड सिंपली ऑप्शन डी इज योर करेक्ट आंसर. तो गाइस बहुत आसान हो गया, मतलब समझने वाली बात है कि ये स्कूल में जाने वाला छोटा सा बच्चा है, उसके साथ सोशलिज्म भी होगा, उसके साथ इमोशनल अटैचमेंट भी बनेंगे, और उसके साथ मेंटल एबिलिटी, तो भाई वो पढ़ाई करने गया है तो मेंटल एबिलिटी तो बननी है. तो दैट मीन्स क्या कि यहाँ पे सारे ऑप्शन करेक्ट हो जाएंगे. इकडे सगळे जे आहेत ते सगळे जे जे सगळे भाग जे आहेत विकासाचे, ते त्याच्यामध्ये इन्क्लूड होणारच आहेत, आणि हे सगळे भाग जे आहेत ते शिक्षकांमधून आणि शाळेकडून जे आहे ते त्या मुलाला मिळत असतात. चलो आगे जाते हैं. नेक्स्ट वन. नाउ 10th क्वेश्चन. नाउ एट फर्स्ट अ चाइल्ड यूजेस हिज हैंड टू होल्ड थिंग्स. मतलब सबसे पहले जो है वो बच्चा अपने हैंड को क्या करता है, किस लिए यूज करता है, तो चीजों को पकड़ने के लिए यूज करता है. एक छोटासा मुलगा जो असतो तो आपल्या हाताने कशासाठी यूज करतो, काही पकड़ण्यासाठी यूज करतो. लेटर ही मैनेजेस टू होल्ड देम विथ हिज फिंगर्स. मतलब सबसे पहले तो अपने हाथों से पकड़ता है. अभी अगर छोटे बच्चे को देखोगे तो पहले वो अपने फिंगर्स को उतने अच्छे से यूज नहीं कर सकता, वो सिर्फ अपने हाथों को, क्योंकि उसकी एल्बो मसल्स बड़ी स्ट्रांग होती है, लेकिन उसकी फिंगर मसल्स उतनी एक्टिवेट नहीं होती, बिकॉज ब्रेन जो है वो एल्बो को पहले कमांड दे सकता है, बट छोटे बच्चे का ब्रेन जो है वो फिंगर्स को उतनी अच्छी कमांड नहीं दे सकता. ये बात जो है वो साइंटिफिकल है और अगेन प्रैक्टिकल है यार. आप बच्चों को तो ऑब्जर्व करते हो तो उतना तो समझ में आ ही जाता है ना. स्टेटमेंट देखो क्या बोल रहा है कि द डेव्हलपमेंट प्रिन्सिपल हियर इज व्हाट. मतलब ये जो प्रोसेस है, हा जो काही विकासाचा जो काही एक प्रकार आहे, ह्या प्रकारामध्ये डेव्हलपमेंट, विकासाचा कुठला तत्व जो आहे तो इकडे अप्लीकेबल आहे. विकास का कौन सा प्रिंसिपल जो है, डेवलपमेंट का कौन सा प्रिंसिपल जो है वो यहाँ पे एप्लीकेबल होता है. चाइल्ड की इस एक्शन के पीछे कौन सा प्रिंसिपल अप्लीकेबल है. ऑप्शन ए बोल रहा है डेवलपमेंट इज अ प्रोसेस ऑफ इंटरॅक्शन. डेव्हलपमेंट इज व्हॉट? प्रोसेस ऑफ इंटरॅक्शन. विकास काय आहे? परस्पर संवादाची प्रक्रिया आहे. ऑप्शन बी सेज डेवलपमेंट फॉलोज यूनिफॉर्मिटी ऑफ अ पैटर्न. देखो यहाँ पे यूनिफॉर्मिटी की तो कोई बात ही नहीं होती, मतलब एक समानता वगैरे त्याच्यामध्ये तर ह्याचा काही संबंध येतच नाही, कारण एक समानतेमध्ये असतं तर कदाचित त्यांनी एल्बो आणि त्याची फिंगर दोन्ही पण तिथे वर्क झाली असती. दॅट मीन्स ऑप्शन बी इज कम्प्लिटली आउट ऑफ द बॉक्स, जे काही करेक्ट आन्सर असू शकत नाही. ऑप्शन सी क्या बोल रहा है? डेवलपमेंट इज क्युम्युलेटिव्ह.
विकास, संचय, संचयी आहे. संचयी म्हणजे एक एकानंतर एक एकानंतर एक ऍड होत जातो ना, दॅट इज संचयी. क्युम्युलेटिव्ह आहे. क्युम्युलेटिव्हचा अर्थ काय? संचय. क्युम्युलेटिव्ह इंटरेस्ट होत आहे ना, तर त्याचा अर्थ काय होतो की तो वाढत जातो, पुढे पुढे जात राहतो. दिस कुड बी द करेक्ट आंसर, बट ठीक है, ऑप्शन डी भी देख लेते हैं. डेवलपमेंट प्रोसीड्स फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक. डेवलपमेंट जो है वो जनरल से स्पेसिफिक हो जाता है. स्पीकिंग आपका यहाँ पे आंसर क्या होना चाहिए गाइस? देखो, अब ये इंटरॅक्शन का कोई सवाल नाही होता. इकडे जी आहे ती परस्पर संवादाची प्रक्रियाच नाहीये. परस्पर संवाद होण्यासाठी कोणीतरी पाहिजे तरी समोर, इथे काहीच नाहीये. एलिमेंटच नाही कोणता, तर परस्पर संवाद कुठून होणार आहे? देन ऑप्शन बी सेज डेवलपमेंट फॉलोज युनिफॉर्मिटी. युनिफॉर्मिटी का कोई संबंध नहीं है यहाँ पे. कोई काहीच इकडे एक समानता वगैरे काही नाहीये, कारण एका एका वेळेला दोन्ही गोष्टी होत नाहीयेत. एकानंतर दुसरी होत आहे. सो ऑप्शन बी गेट्स एलिमिनेट. ऑप्शन बी पण एलिमिनेट होऊ शकतो. ऑप्शन सी टॉक्स अबाउट डेव्हलपमेंट इज क्युम्युलेटिव्ह. क्युम्युलेटिव्ह नाहीये, संचयी नाहीये, काही प्लस होत नाहीये. इट्स ओनली की एकानंतर दुसरं होत आहे. सो संचयी नाही झालं, ऍडिशन नाही झालंय काही. तर यामध्ये आपण ऑप्शन सी बी एलिमिनेट कर सकते हम लोग. अँड ऑप्शन डी बचा हुआ है, आणि तेच आपल्या बरोबर उत्तर सुद्धा इकडे होणार आहे. सो राइट आंसर इज ऑप्शन डी. सो गाइस, यहाँ पर जो है हम लोग ने सारे जितने भी इंपॉर्टेंट सीडीपी के अंदर जो कंसेप्ट ऑफ डेवलपमेंट का चैप्टर है, उसके अंदर के जो 10 मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन जो है यहाँ पे कंप्लीट कर दिए. तो गाइस, अगर आपको वीडियो अच्छा लगा, आपने अगर यहाँ से बहुत कुछ सीखा होगा, तो गाइस वीडियो को लाइक कर दो, शेयर कर दो, एंड चैनल को सब्सक्राइब कर देना. एज आई सेड, 100 का टारगेट है. 100 लाइक्स, 100 सब्सक्राइबर्स, दैट मींस पीवाईक्यूज के साथ में सारे इंपॉर्टेंट क्वेश्चंस जो है वो मेरे चैनल पे आपको फ्री में अवेलेबल हो जाएंगे. एंड वही गाइस, अगर आप परचेस करने जाओगे तो यू हैव टू कॉस्ट अराउंड 2000 to 3000 रुपीज. सो आप ही सोचो आपको क्या चाहिए, फ्री ऑफ कॉस्ट में क्वालिटी एजुकेशन, या खर्चा करके सिर्फ क्वांटिटी. आप सोचो एंड देन डिसाइड. सो गाइस, thank you for watching the video. Meet in the next video. Thank you.